मैच है, 3-3 ओवर का मैच। नीलेश मारिक सर ने इस टूर्नामेंट का आयोजन किया। इस टूर्नामेंट का आयोजन करने के बाद पहली गेंद खेल दिया है। कहां खेला है? मैदान के ऊपर से। इट्स अ परफेक्ट सिक्स। वाह! निखिल पारवे साफ बोल, निखिल पारवे। ऋतिकने विकेट घेतलेली आहे। 100 रुपये इनाम मिला निखिल पारवे को और 100 रुपये इनाम मिला ऋतिक को। दोनों तरफ से, एक तेरी तो एक मेरी। बड़ा मैच, जिस बड़े मंच पे ये सारे खिलाड़ी, बिरवाड़ी भी बड़े लेवल पे खेलती है, बड़े मंच के बड़े किनारे निखिल पारवे, आतिश करू, विलास सुरभे। वाह! सुरेश ऋतिक रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष यांच्याकडे प्रत्येक षटकारावर 100 रुपये। शॉट है एक्स्ट्रा कर के ऊपर से। यस, कोशिश हुआ, कोशिश नहीं, कोशिश से बढ़ के कोशिश की थी। जहां 6 थे, कम से कम 4 तो यकीन थे, लेकिन काफी बेहतरीन फील्डिंग की है। 5 रन को रोका है खिलाड़ी ने। केवल 1 रन मिलेगा, सिर्फ 1 रन। इस 1 के साथ स्कोर पहुंचा बिरवाड़ी का 7 पे। वाई बाय ऑन स्ट्राइक। खालिद लाडगे, आपल्याला विनंती है कि आपण निमंत्रित शॉट चला फाइल की दिशा में, गेंद जा रही बाउंड्री की तरफ। खिलाड़ी भागते उस गेंद के पीछे और गेंद क्रॉस कर चुकी। इट्स अ बाउंड्री, 4 रन्स। वाह! दर्शक देखो, एक्स्ट्रा कॉर बाउंड्री के ऊपर, मिड ऑफ बाउंड्री के ऊपर, लॉन्ग वन बाउंड्री के ऊपर, मेरे पीछे थर्ड मैन बाउंड्री, सारी तरफ दर्शक कैद करा इस गेंद को। खेला है मिड ऑफ के ऊपर से। इट्स अ 6। वाह! सुभाष शेठ निकम साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पैसे बाजार जमा झालेले आहेत। 5 गेंदों का ओवर अख्तिताम पे। आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओवर स्कोर इज 17। 5 गेंदों का ओवर। इस डूबते सूरज के सामने 94 ने टॉस जीतकर पहले शतरक्षर को सिलेक्ट किया। कितना काम आता है या कितना नाकाम होता है, लेकिन इतिहास मैंने देखा कि जब कोई टॉस जीतता है डूबते सूरज के सामने पहले बल्लेबाजी इसलिए करता, लेकिन रणनीति अपने की हर एक की अलग अलग होती है। रणनीति चांदवा की या कड़क खेला है, कदमों को भुगा के इस कॉर्नर बाउंड्री के ऊपर से। इट्स अ 6। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महार तालुका अध्यक्ष सन्माननीय निलेशजी माडिक पुरस्कृत अल्फते किंजलोली आयोजित अध्यक्ष ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना अल्फतेच्या क्रीडामंदिरामध्ये पाहतोय। अंतिम सामना पाहण्यासाठी बीत हुए बल्लेबाज, गेंद गई विकेट कीपर के हाथ में। अंतिम सामना पाहण्यासाठी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय सुभाष शेठ निकम साहेब, तसेच महार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी माडिक आणि त्यांच्या समुदायातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अंतिम सामना अल्फतेच्या क्रीडानगरीमध्ये पाहतोय आपण।
स्कोर पहुंचा 24 पे। मुजफ्फर पांसारी की तरफ से 94 के लिए 1100 रुपए का इनाम आ चुका है क्योंकि वो फाइनल में पहुंचे। इस बीच गेंद अच्छी थी, स्कोर की जानिब खेला, खिलाड़ी भागते हुए और काफी अच्छी फील्डिंग वहां पे, लेकिन 2 रन के लिए नहीं रोक सके। इस 2 के साथ स्कोर पहुंचा 26 पे। यह फाइनल मैच है किजलोर की इस धरती पे, इस ऐतिहासिक ग्राउंड पे जहां चारों तरफ दर्शकों का मेला। शॉट खेलने की कोशिश की, प्रयास किया था कि ऑफ स्टंप के बाहर निकली और बाहर गई। अंपायर बिलाल ने उसको वाइड घोषित किया। इस वाइड के साथ एक्स्ट्रा के रूप में 1 रन, स्कोर पहुंचा 27 पे। फिर शॉट खेला लगार की तरफ से भागते हुए खिलाड़ी, देखना कितने रन मिलते हैं। इस फील्ड किस्मत ने सहारा दिया कि पीछे से बैकअप अच्छा था, तो यकीनन 4 थे, फिर भी 2 रन हासिल किए। इस 2 के साथ आफ्टर कंप्लीशन ऑफ सेकेंड ओवर स्कोर इज 29। 2 ओवर के इख्तिताम के बाद स्कोर पहुंचा 29 रन बिरवाड़ी 11। स्कोर तकरीबन 14.5 के हिसाब से जा रही है। शॉट खेला है लगातार से, खिलाड़ी भागते हुए जायद मिड विकेट से भागते हुए फील्डिंग करने का प्रयत्न किया था, कोशिश की थी, कोशिश नाकाम। 2 रन हासिल किए, तब तक बल्लेबाजों ने स्कोर पहुंचा 31 पे। 31 चारों तरफ से दर्शक की दर्शक। 4 दिन से टूर्नामेंट चल, नीचे मार्ग सर के नीचे। फिर शॉट खेलने की कोशिश थी, गेंद थी लगी स्टंप पे, देखते रह गए बल्लेबाज, गेंद क्रॉस कर चुकी थी। अभी भी स्कोर पहुंचा 31। वाइड का रिव्यू लिया है, देख रहे रन। इस टूर्नामेंट के बाद फिर एक टूर्नामेंट है जो भी नीलेश मारिक सर ने रखा हुआ है करंट स्कोर में, जिसका पहला इनाम 50,000, दूसरा इनाम 30,000, तीसरा और चौथा इनाम 10,000। इट्स फेयर डिलीवरी अंपायर। तीसरा और चौथा इनाम 10,000 प्लस ट्रॉफीज। तारीख थी, स्टंप के ऊपर से गेंद थी, फिर तारीख, फिर अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर क्रॉस कर रहे दोनों खिलाड़ी, लेकिन तब तक पंतुले ने गेंद फेंकी और बैट्समैन को रन आउट किया। अभी भी स्कोर खड़ा हुआ 31 के ऊपर। तारिक ने कुछ नियंत्रण में लाया मैच को, वरना हवा में फ्लाई करती हुई गई थी। 31 बिरवाड़ी की बैटिंग काफी अच्छी लाइन पर, शॉट पिच गए, एज लगा, कैच का चांस था, लेकिन गेंद छिटक के गई शोएब अंतुले के हाथों से। केवल 1 रन मिलेगा बल्लेबाज को। इस 1 के साथ स्कोर पहुंचा 32 पे। मिस्टर क्रिक नीलेश सर को एक बताना चाहूंगा कि जहां मिड विकेट बाउंड्री पर एक खिलाड़ी है जाहिद भाई अंतुले, यह खिलाड़ी आज से 50 साल की उम्र तक खेल रहा है। कुछ नाम है, कुछ कारनामे उसके, अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी, हर फन मौला खिलाड़ी। शॉट पिच गई थी ऑफ स्टंप के बाहर और इख्तिताम पे व्हाट ओवर। दर्शकों ताली बजनी चाहिए, पता लगना चाहिए कि किसी गेंदबाज ने अच्छी ओवर डाली। सिर्फ 3 रन खर्च किए। वाह! यानंतर 7 वाड्यांच्या वतीने बलराम भाई दाभेकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करायला स्पर्धेच्या बद्दल। आज आपल्या किंजलोली बुद्रुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपले महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निलेशजी माडिक साहेब,
त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुका जिल्हा उपाध्यक्ष आपले सुभाषजी निकम साहेब, त्याचप्रमाणे मकबूल सगळे व्यासपीठावरती असणारे मकबूल सगळे कारवी मान्यवर ग्रामस्थ, खरोखर आज मी तर माडिक साहेबांना एवढ्या शुभेच्छा देईन की खरोखर हा दुसऱ्या वर्ष आहे हा सामन्याचा, आणि या आमच्या किंजलोली बुद्रुक या सातवाडीच्या वतीनं मी या 2 वर्ष अगदी सतत बघतोय. खरोखर माडिक साहेबांचं इथं कौतुक करावं एवढं थोडंच आहे, आणि माडिक साहेबांवरती कुठला शब्द टाकला तर तो शब्द खरोखर ते झेलतात, आणि ह्या सातवडीला त्यांनी लय सहकार्य करतात. त्याच पद्धतीने तसंच आमच्याही दाबेकर गावामध्ये त्यांनी फक्त आले मंदिराच्या उद्घाटनासाठी, आणि त्यांनी शब्द दिला की मी तुमच्या गावचा अंतर्गत रस्ता संपूर्ण करून देईन. खरोखर त्यांचं कौतुक करावं, अभिनंदन किती करावं हे पण थोडंच आहे. त्यांचा सत्कार तर होणारच आमच्या तिकडे, परंतु ह्या महाड तालुक्यामध्ये खरोखर नावलौकिक करावं तर या माडिक साहेबांनीच करावं, आणि कुणाचा शब्द कसा झेलावा हे त्यांच्यापासून शिकावं. आणि या किंजलोली बुद्रुक आपल्या मोहल्ल्यामधून ठेवलेले हे क्रिकेट सामने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. खरोखर हा कार्यक्रम आनंदात पाडणार असं मी जाहीर करतो. थैंक यू 33 चाहिए जाहिद बॉल स्ट्राइक अटैक किया था पहली गेंद पे, एज लगकर थर्ड स्लिप पे गेंद गई, 1 रन पाने 33 रन चाहिए. 33 रन कॉमेंट्री जरा थांबवायचे. यानंतर महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे सर्व निलेश माडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करायचे. शेटच्या शेवटला घेऊ, मी बोलतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो. गावदेवाच्या प्रांगणामध्ये आमच्या येडोबाच्या या ठिकाणी होत असलेल्या स्पर्धा अल्फत्या क्रिकेट क्लबने आयोजित केल्या, आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी 4 दिवस या स्पर्धा चालू आहेत. 4 दिवस स्पर्धा सुरू असताना या ठिकाणी अनेक मान्यवर त्या ठिकाणी येऊन गेले, पण आता या स्पर्धेचा अंतिम सोहळा करण्यासाठी या ठिकाणी माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाष शेठ निकम, व्यासपीठावर उपस्थित सामाजिक न्यायाचे तालुका अध्यक्ष सचिनजी धोत्रे, या ठिकाणी माझे गावाचे अध्यक्ष बलिबुवा दाबेकर, व्यासपीठावर उपस्थित आमच्या सातवाडीचं ज्यांनी नेहमीच नेतृत्व केलं आणि अडीअडचणीपासून गावाच्या संघटनेसाठी नेहमीच सहकार्य केले ते गायकवाड साहेब, या ठिकाणी उपस्थित सांस्कृतिक कला क्रीडामध्ये नेहमीच सहभाग ज्यांनी घेतला आणि आमच्या गावाचं एक नाव लौकिक केलं ते मनोहरजी रिंगे, या व्यासपीठावर उपस्थित आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाते विभागाचे उपविभाग अध्यक्ष निलेशजी पार्टे, व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या अल्फते क्रिकेट क्लब आणि माझ्या गावचा मोहल्ला आणि मोहल्ल्याचे सदर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गावाचे अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकर्ते आणि माझ्या मोहल्ल्यातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींच्या सहकार्याने ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजच्या स्पर्धा संपन्न होते. तरुण सहकार्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आभार मानेल.
या ठिकाणी स्पर्धा आयोजित करताना अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला की माझ्या गावातील मुलं या ठिकाणी आली आणि पुन्हा एक आपल्याला या मैदानावरती किंजोळीचं नाव या तालुक्यामध्ये गेलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये असताना माझ्याकडे पुन्हा एकदा त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपण या ठिकाणी या स्पर्धा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा भरवायच्या आहेत आणि एका क्षणामध्ये मी त्यांना होकार दिला आणि या ठिकाणी आजच्या स्पर्धा संपन्न होत आहेत। मी अल्फते क्रिकेट क्लब, माझ्या गावातील मोहल्ल्यातील सर्व ग्रामस्थ आणि या स्पर्धा पार पडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक, या ठिकाणी अनेक क्रीडा रसिक या ठिकाणी आले असतील, क्रीडाप्रेमी या ठिकाणी आले असतील, अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला। मी आता विचारलं तर शेठ आपल्याला सांगितलं 32 टीम या ठिकाणी सहभागी झाल्या आणि या 32 टीम मधल्या अनेक युवक या ठिकाणी आले, त्यांच्या सोबत त्यांना सहकार्य करणारे सुद्धा या ठिकाणी क्रिकेटचे चाहते या ठिकाणी येऊन गेले। आमच्या किंजोळीचं नाव आमच्या मोहल्ल्यातल्या आणि आमच्या सर्व ग्राम सातवाडीतील लोकांनी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आपण सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल खेळाडू, प्रेक्षक आणि जे जे इथं येऊन गेले त्या सर्वांचंच मनापासून मी किंजोळीमध्ये या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो। स्पर्धा झाली पाहिजे, क्रीडाप्रेमींना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे। आपल्या तालुक्यामध्ये अनेक शेठ या ठिकाणी क्रीडाप्रेमी आहेत, अनेक खेळाडू आहेत की ते जिल्ह्यामध्ये जाऊन, आता जिल्ह्याच्या बाहेर जाऊन महाराष्ट्राच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्याचा काम करतायत। करंजखोलची टीम पासून ते अगदी तालुक्यातील असंख्य टीम आहेत, अगदी पोलादपूर पर्यंत या आपल्या महाड पोलादपूरमध्ये असंख्य खेळाडू असे आहेत की ते एका उच्च दर्जावरती जाऊन खेळू शकतात, अशी त्यांच्याकडे कौशल्य आहे आणि मग ते तयार झालेत, ते अशाच ग्राउंडमधनं तयार झालेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित पुढे येणार आणि दरवेळेला आपण या ठिकाणी हे कार्यक्रम असे राबवत असतो। शेठ, ज्या ज्या वेळेला कबड्डीच्या स्पर्धा असतील, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, रेड्यांच्या झोंब्या असतील आणि बैलगाडीच्या स्पर्धा असतील किंवा एखादा कुस्तीपट्टू असेल, अशा सगळ्यांनाच ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून निलेश माडिकने नेहमीच केलंय, भविष्याच्या काळामध्ये सुद्धा आपण करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यातून असे खेळाडू निर्माण झाले पाहिजे, ती भावना मनाशी ठेवून आपल्याला आमच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, अनिकेत भाई असतील, आदितीताई असेल, या ठिकाणी आता स्नेहल दिदी असतील, नानासाहेब असतील, त्याहून पेक्षा अधिक आमचे सुभाष शेठ सुद्धा एवढं सहकार्य मुलांना करत असतात। या सर्वांनाच खऱ्या अर्थाने तरुणांची एकीचं बळ, तरुणांमध्ये असणारं सांघिक खेळण्याची मनोवृत्ती निर्माण झाली पाहिजे, ही भावना ठेवून आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी अध्यक्ष मदत करत असतात। या भागामध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या करंजखोलच्या क्रीडा रसिक प्रेमीने शेठ आपल्याकडे मागणी केली की आम्हाला सुद्धा या ठिकाणी किंजोळीच्या धर्तीवरती या ठिकाणी स्पर्धा आयोजित करायच्या आहेत आणि त्याचं जे काय असेल ते सगळं तुम्हाला करायचं। मी त्या मुलांना नाही म्हणालो नाही, शेवटी आपल्या भागातले आहेत, पावडा शेठ नेहमी आपल्याकडेच माती ओढतो आणि मग आमच्या इथल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं नाही तर कुणाला द्यायचं, या भावनेतून येत्या 27 तारखेला या ठिकाणी त्या स्पर्धा होणार आहेत। 27, 28, 29 काहीतरी त्यांनी मगाशी आपल्या अनाउन्समेंट वाल्यांनी सांगितलं त्या ठिकाणी आणि अशा स्पर्धा या ठिकाणी 5 गेंदे 13 रन चाहिए जीतने को। फायनलची मॅच या ठिकाणी होत असताना मला अतिशय आनंद झाला। सामना पाहत असताना खेळाडूंनी त्याच्या पद्धतीने अतिशय चांगलं खेळण्याचं काम त्या ठिकाणी केलं। मी आता ही फायनलची मॅच सेट आपण बघत होतो, बिरवाडीच्या आणि चांडवेची ही टीम चालू असताना दुसऱ्या बॉलमध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विकेट घेतली गेली आणि मग त्या खेळाडूने लावलेला त्याचा कसब आणि बॉलरने लावलेली त्याची कला ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला अतिशय बघण्यासारखी होती।
पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देत असताना युवकांना प्रोत्साहन देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसिव्ह राहून काम करते, याचा मेसेज तालुक्यामध्ये सर्वांना आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडेच तरुण आकर्षित होत आहेत आणि ह्या अशा स्पर्धा त्या ठिकाणी भरवल्या जात आहेत. माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी जेवढे खेळाडू आले, कोण जिंकेल कोण हरेल हा भावना मनात न ठेवता आपण या खेळातून काय अधिकचं शिकलो आणि पुढच्या खेळासाठी आपल्याला अधिक कसं चांगलं आपला खेळ करता येईल हा प्रयत्न नेहमी तरुणांनी केला पाहिजे. आमच्यासारखे तरुण तुमच्या मागे निश्चितपणे उभे राहतील. आपण सर्वजण या ठिकाणी आलात या कार्यक्रमाचे शोभा वाढवण्याचं काम केलं. मी महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून आणि या माझ्या किंजोळी गावाच्या वतीने सर्वांचंच मनापासून आभार मानतो. आज या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी सुद्धा लियाकतबाई या ठिकाणी आपण उशिरा आलात, आम्ही सकाळ वाट बघतोय 4 वाजल्यापासून. या ठिकाणी आमचे नेते आदरणीय सुभाष शेठ निकम साहेब आले, त्यांचाही मी किंजोळीच्या वतीने, किंजोळी ग्रामस्थांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण या बक्षीस समारंभ या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. थैंक यू नीलेश सर, थैंक यू. और दिनेश सर ने कहा कि कौन जीतेगा कौन हारेगा हमें पता नहीं, पर खेल बहुत बड़ा होगा. 2 गेंदे, सिर्फ 2 गेंदे मुझे दे दो. 4 दिन लगाया इस टूर्नामेंट में, तो 2 गेंदे सिर्फ मुझे दे दो. 2 गेंदे 9 रन. आसिफ राठौर की तरफ से 3000 रुपये, 2 छक्के लगाते तो, लेकिन खेल है, रन बदलेगा यकीनन. यह गेंद इंपॉर्टेंट है. यस, मिस किया गेंद को. मैच बिरवाड़ी की तरफ, एकदम परफेक्ट बॉलिंग. प्रशांत नाम है मेरा. प्रशांत ने दर्शाया कि हीरो किसे कहते हैं, और एक हीरो ने काफी क्लास की गेंद डाली. बल्लेबाज शोएब अंतुले बीत हुए. एक गेंद 9 रन. नामुमकिन साहब पर क्रिकेट है. एक गेंद में हमने कितने रन देखे. एक गेंद में रोहित ने गए साल बोरली में 13 रन निकाले थे. अच्छी गेंद, उतना अच्छा शॉट, और इसी के साथ इस टूर्नामेंट को जीता है बिरवाड़ी ने. इस टूर्नामेंट की सरकार बनाई, बिरवाड़ी ने सरकार बनाई. वाह, 3 रन से